कोकण पश्चिम महाराष्ट्रात काही भागात महायुतीत निवडणुका लढणं धुसर असल्याचा शिवसेनेच्या बैठकीत सूर म्हटलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत असा सूर पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलाय। युतीत निवडणुका न झाल्यास स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या। त्यासोबत शिक्षण पदवीधर, शिक्षक पदवीधर आणि निवडणुकीसाठीही मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली। काल एकनाथ शिंदेंनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातल्या मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी भाजपच्या मंत्र्यांना समज दिली आहे। पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे, निवडणुकांसाठी स्वतःला झोकून द्या, पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर मिटवा, अशा सूचना केल्यात। भाजपच्या नेत्यांची काल यशवंत भवन इथे बैठक पार पडली। या बैठकीमध्ये या सूचना करण्यात आल्या। काँग्रेस पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घ्यायला सुरुवात केली आहे। या अर्जामध्ये इच्छुक उमेदवारांना आपली वैयक्तिक माहिती यासह पक्षासाठी केलेलं कार्य, आंदोलन याची नोंद करायची आहे। कोणाला उमेदवारी द्यायची हा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असला तरी या इच्छुकांमधून अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे। त्यामुळे राज्यात काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ मिळताना दिसतंय। अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीत धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचं वादग्रस्त विधान केलं होतं आणि यानंतर त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप झाला। यावरून त्यांना पक्षानं नोटीस देखील बजावली होती। दरम्यान अहिल्यानगरमध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानावर भगवे झेंडे लावले। त्यामुळे शहरातील बाजारपेठ भगवामय झाली आहे। या संपूर्ण प्रकारामुळे आता नव्या वादाची शक्यता आहे। हिंदू असा तुझा भाव करत नव्हता, पण ज्या प्रकारे हिंदूंवरती या सगळ्या गोष्टी लादल्या जातात आणि हिंदूंसोबत अशा प्रकारे अतिरेकी कृत्य केले जातात, याला सडेतोड असे उत्तर या ठिकाणी देण्यासाठी आम्ही भगवा पताका प्रत्येक हिंदू दुकानदाराच्या दुकानावरती लावण्यासाठी या ठिकाणी आलो असता त्याला असा जोरात असा प्रतिसाद या ठिकाणी सर्व हिंदू दुकानदारांनी दिला व प्रत्येक दुकानदारांनी हा ध्वजही लावला। दरम्यान या प्रकरणावरती एमआयएम जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी आणि हिंदू व्यापारी प्रतीक बोगावत यांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत। आपण पाहूया। छोटासा फ्लेक्स लावावा आणि त्याच्यावर लिहावं की फक्त हिंदूंना 70% डिस्काउंट, कोणत्याही मालावर 70% डिस्काउंट, जेणेकरून जे गोरगरीब हिंदू आहे त्यांचा आता सण आहे तर त्यांचं कुठं ना कुठं फायदा होईल आणि ज्या व्यापाऱ्यांचं याच्यात नुकसान होणार आहे ते जे पैशाचं नुकसान होणार आहे ते स्थानिक आमदारांकडून त्यांनी ते वसुली करावी आणि लोकांना कळलं पाहिजे की कुठून खरेदी करायची, त्या हिशोबाने अनुषंगाने भगवा ध्वज सगळ्यांकडे लावलेली आहे। समर्थन आहे आपलं याला? हो, समर्थन आहे। भगवा ध्वज लावायला कोणाचं समर्थन? महाराजांचं भगवा ध्वज म्हटल्यावर काय विषय त्याला? अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीत धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचं वादग्रस्त विधान केलं होतं आणि यानंतर त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप झाला आणि वादाला तोंड फुटलं होतं। त्यावर आता अमोल मिटकरींनी एक पोस्ट करत नाव न घेता संग्राम जगताप यांना डिवचलंय। जगतापांचं वक्तव्य मनावर न घेता हिंदू बांधवांनी मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुफान गर्दी केली असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। अमोल मिटकरींची एक पोस्ट अशी आहे, क्रॉफर्ड मार्केटमधल्या गर्दीला उद्देशून मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केट इथे मुस्लिम दुकानदारांकडून दिवाळीचे फटाके खरेदी करण्यासाठी आमदार साहेबांचं जास्त मनावर न घेता हिंदू बांधवांनी केलेली तुफान गर्दी। 2 किलोमीटर पर्यंत रांग, ऐसा क्यों करते हो भाई? बेस्ट कामगार सेनेकडून आजच्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। आमदार सचिन अहिर, नितीन नांदगावकर यांच्या नेतृत्वात आज वडाळा डेपो इथे आंदोलन केलं जाणार आहे। बेस्ट उपक्रमाच्या सर्व सेवक वर्ग सदस्यांना 2025 चे बोनस दिवाळी सणापूर्वी मिळाले पाहिजेत ही मागणी घेऊन हे आंदोलन केलं जाणार आहे। मुंबई एसटी बँकेत संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा झालाय। सदावर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये
हाणामारी झाली आहे। बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून सदावर्ते गटावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। शिवाय या बैठकीवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून व्हिडिओ काढण्यात येत होते आणि त्यामुळे हा वाद आणखी वाढला आणि याचं रूपांतर हाणामारीत झालं। या संचालक मंडळात 19 जण असून त्यातील 10 जण सदावर्ते गटाचे तर 9 जण शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत। सरकारमधला जो वाद आहे 3 पक्षांमधला त्याचा या बँकेवर परिणाम होतो। याचं कारण असं, आता यातल्या एका गटाला सध्या उदय सामंत मदत करतायत आणि दुसऱ्या गटाला महाजन मदत करतायत, गिरीश महाजन मदत करतायत। आणि एक फॅक्ट आहे, सदावर्ते हा हुशार माणूस आहे, तरी ते काय करतात, ते या नेते मंडळींचे फोटो लावतात। मला शासनाला सांगायचं आहे, सहकार खात्याला सांगायचं आहे, आता बस झाला, आता तुम्ही या बँकेवरती प्रशासक आणला पाहिजे आणि ज्यांनी ही मारहाण केली ते लोक शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी माहिती मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि पोलिसांना करतोय। माजी मुख्य सचिव सुजाता सोनिकांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलंय। मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षक पदोन्नती प्रकरणी कोर्ट आदेशाचं पालन न केल्यानं हे वॉरंट बजावलंय। अवमाननेविषयी या कारणे दाखवा नोटिशीला स्वतः उत्तर न दिल्यानं हे वॉरंट काढलंय। सोनिकांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दाखल केलं नव्हतं, तसंच त्यांनी बेलीफकडून नोटीस न स्वीकारल्याचाही त्यांच्यावरती आरोप आहे। येत्या 26 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीला सुजाता सोनिकांना हजर राहावं लागणार आहे। आणि एक महत्त्वाची अपडेट, मोदींच्या वाढदिवसाला सुरू केलेल्या 10 योजना बंद करण्यात आलेल्या आहेत। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी या योजनांची यादी दिली आहे। एकनाथ शिंदेंनी 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केल्या होत्या या 10 योजना त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना फडणवीसांनी स्थगिती दिलेली आहे। बाळासाहेबांच्या जन्मदिनी अशा योजना का सुरू केल्या नाहीत असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। तर मोदींच्या वाढदिवसानिमित्त 2023 मध्ये ज्या योजनांची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली होती त्या योजना आता फडणवीस सरकारनं बंद केलेल्या आहेत। अशा 10 योजनांची यादी अंबादास दानवे यांनी जाहीर केलेली आहे। दरम्यान बाळासाहेबांच्या वाढदिवसाला अशा योजनांची घोषणा का केली नाही असा सवालही त्यांनी विचारलाय। तर नमो महिला सशक्तीकरण योजना, कोणकोणत्या योजना बंद करण्यात आलेल्या आहेत त्याची यादी दानवेंनी दिली आहे। नमो कामगार कल्याण योजना, नमो शेततळ अभियान, नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना, नमो शहर सौंदर्यीकरण योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना, सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाशी खारघर परिसरात घरं बांधायला सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाला 29 लाख रुपये खर्च आला, मात्र सिडको हीच घरं 75 लाखांपर्यंत विकत असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात समोर आलाय। विशेष म्हणजे हेच सिडको आमदार, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी पंचतारांकित गृहप्रकल्प उभारत असून त्यांच्या किमती सर्वसामान्यांना विकल्या जाणाऱ्या घरांपेक्षाही कमी आहेत। सिडकोच्या या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या डिबेंचरवरून संस्थाचालक आणि दूध उत्पादक शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष पेटलाय। आज दूध उत्पादक शेतकरी आपल्या जनावरांसह मोर्चा काढणार आहेत। सकाळी 10 वाजता गोकुळ दूध उत्पादक शेतकरी शासकीय विश्रामगृह ते गोकुळच्या कार्यालयापर्यंत जनावरांसह भव्य मोर्चा काढणार आहेत। गोकुळ दूध संघानं डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नाही अशा पद्धतीचा आरोप संस्थाचालकांनी केलाय। भाजपच्या नेत्या आणि गोकुळच्या संचालिका महाडिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद आज जयसिंगपूर येथील विक्रमसिंग मैदानावरती पार पडणार आहे। या ऊस परिषदेतून राजू शेट्टी कोणती भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं गरजेचं आहे। यंदाच्या ऊस हंगामामध्ये प्रति टन किती दर मागणी केली जाते याकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचं देखील लक्ष लागून राहिलंय।
दिवाळी अगदी तोंडावर आली आणि असं असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धडकी भरली आहे. हवामान विभागानं आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे, सातारा, अहिल्यानगरसह 15 जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिलाय. काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसारख्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या तर काही शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय. त्यातून बळीराजा सावळत नाही तेवढ्यात हवामान विभागानं पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक प्राणी आणि नागरिकांना जीव गमवावा लागला. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बिबट प्रवण क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये बिबट्याच्या बंदोबस्तासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या खूप वाढली असल्यानं 50 बिबटे हे वंतारामध्ये पाठवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं. तर या संदर्भात केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतही सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोलापूरकरांनी अनोख्या पद्धतीनं आभार मानलेत. कालपासून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र खोटे यांच्या संकल्पनेतून थँक यू देवा भाऊ असं अक्षरात लिहिलं गेलंय. चित्रकार विपुल मिरजकर यांनी हे साकारलंय. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मालमत्तेवर हातोडा चालवून आता नाशिकमध्येही उत्तर प्रदेश पॅटर्न राबवला जाणार आहे. सातपूर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेला आरपीआयचा पदाधिकारी प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे यांनी सातपूर परिसरात नंदिनी नदीला लागून 3 मजली इमारत बांधली होती. या इमारतीचा गुन्हेगारी कारवाईसाठी वापर केला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या अनधिकृत इमारतीवर आता महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे. 8 ते 10 वर्षांपूर्वी प्रकाश लोंढेच्या अनधिकृत कार्यालयामध्ये भुयार सापडल्यानं पोलिसांनी तोडक कारवाई केली होती. त्या भुयाराचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जात होता. दरम्यान या इमारतीतील भाडेकरूंना महानगरपालिकेच्या वतीनं घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले असून पोलीस बंदोबस्तात ही इमारत आता पाडली जाणार आहे. भूपतीसोबत आत्मसमर्पण करणाऱ्या 60 माओवाद्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली. या नक्षलींना प्रशिक्षण देऊन नोकरी देण्याचा प्रस्ताव गडचिरोलीतील सर्वात मोठ्या लॉयड्स मेटल कंपनीनं घेतलाय. याआधीही शरण आलेल्या 70 नक्षलींना कंपनीनं नोकरी दिली आहे. कंपनीचे एमडी बी प्रभाकरन यांनी शरण आलेल्या नक्षलींना नोकरी देण्याचा प्रस्ताव दिलाय. काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात सुरजागडमध्ये खाण आणि त्या आधारित उद्योग उभारण्याचं काम सुरू झालं. त्याला नक्षलींनी अडथळे निर्माण केले होते. मात्र आता त्याच कंपनीमध्ये नक्षलींना रोजगार मिळून ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट होत आहेत. नाशिक कारागृहामध्ये कैद्यांकडून राजरोसपणे अंमली पदार्थांचं सेवन होत आहे. नाशिक कारागृहातला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओ 1 ते 1.5 वर्ष जुना असल्याचं कारागृह प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे नाशिक कारागृहाची सुरक्षा व्यवस्था किती ढिली आहे हे समोर आलंय. एक महत्वाची अपडेट. पवार कुटुंबीय यंदा दिवाळी साजरी करणार नाही अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. भारती प्रतापराव पवारांच्या निधनामुळे पवार कुटुंबियांनी हा निर्णय घेतलाय. गोविंदबाग आणि बारामतीमध्ये दिवाळी साजरी केली जाणार नाही असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. पाडव्यानिमित्त सुहृदांच्या भेटीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. खरं तर दिवाळी हा सण सगळ्यांसाठीच मोठा असतो, पण राजकीय वर्तुळाचा विचार करायचा झाला तर पवारांच्या घरामध्ये दिवाळी कायमच मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी केली जाते. सगळं कुटुंब एकत्र येतं. भाऊबीज असेल, पाडवा असेल, औक्षणाचा कार्यक्रम होतो आणि सुहृदांच्या गाठीभेटी होतात. पण यंदा हा कार्यक्रम होणार नाहीये. आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात जलसंपदा विभागाच्या उपसचिवांकडून नाशिकमध्ये पैसे वाटप प्रकरणाची आता गंभीर दखल घेण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना लोकायुक्तांनी सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. देवळालीच्या आमदार सरोज अहिर यांनी उपसचिव अलका अहिरराव पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ समोर आणला होता. या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्यानं अखेर अहिर यांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली होती आणि अखेर या प्रकरणात आता लोकायुक्तांनी थेट अप्पर मुख्य सचिवांना नोटीस पाठवत 17 नोव्हेंबरला सुनावणीसाठी बोलावलंय. इंदोरमध्ये अंतर्गत भांडणातून 24 किन्नरांनी विषप्राशन केलंय. 24 पैकी 4 किन्नरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. विषप्राशन केल्यानंतर किन्नर तडफडत असल्याचं सीसीटीव्ही देखील समोर आलंय. माहिती मिळताच पोलिसांनी किन्नरांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलंय.
किन्नरांनी 2 माध्यम प्रतिनिधींविरुद्ध तक्रारही केली होती. दोन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार, मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल आहेत. बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं आता स्वबळाची तयारी सुरू केली आहे. 23 प्रभागातील इच्छुकांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले आणि 23 प्रभागातील उमेदवारांची चाचपणी देखील केली जाणार आहे. 33 प्रभागातील इच्छुकांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. भाजप स्वबळाची तयारी करतंय अशी चर्चा त्यामुळे आता जोर धरतीये. एकीकडे संजय केळकर यांनी महापौर भाजपचा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली असून दुसरीकडे गणेश नाईक आणि शिंदेंमध्ये मागच्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तिथेच आता भाजपकडून स्वबळाची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. 33 प्रभागात भाजपनं ही तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. जेएनयू आणि जीबीएम बैठकीदरम्यान डाव्या विचारसरणीच्या आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा हिंसाचार आणि आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकलंय. 15 ऑक्टोबर रोजी जेएनयूच्या सामाजिक विज्ञान शाळेमध्ये झालेल्या जनरल बॉडी मीटिंग दरम्यान 2 विद्यार्थी गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये महिला विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी जखमी झाले. एसएफआय आणि एआयएसए या दोन्ही डाव्या संघटनांनी एबीव्हीपी सदस्यांनी बैठक भडकावल्याचा आरोप केलाय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर जोरदार मारा केलाय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही देशात तणाव वाढलाय. दोन्ही देशातून मिसाईल आणि सीमारेषेवर झालेल्या गोळीबारात अनेक सैनिकांचा मृत्यू झालाय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील खैरखाना कोटिल परिसरामध्ये मोठा स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट पसरले होते. मात्र नंतर समजलं की तो हल्ला नसून तेल टँकरचा स्फोट झालेला, ज्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आलाय. अफगाण सैनिकांनी उघडपणे शस्त्र दाखवून आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर गर्दी जमली होती. लोक हातात झेंडे घेत रस्त्यावर नाचत होते. अफगाणिस्तानचा दावा आहे की या संघर्षात आतापर्यंत 6 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. पाकिस्ताननं चमन सेक्टरमधील अफगाण तालिबानची चौकीही बॉम्बनं उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी कुर्रम पख्तिया सीमेवर ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये अनेक अफगाण सैनिक मारले गेले. अमेरिकेतील अरिझोनामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं अनेक घरं उद्ध्वस्त झाली. अनेक घरांवरचं छप्पर वादळी वाऱ्यामुळे उडून गेलं. तर वादळानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये मुसळधार पावसानं अनेक परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. वादळानंतर आलेल्या पावसानं नागरिकांच्या गाड्या आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. कॅलिफोर्नियामध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कुत्रा पुराच्या पाण्यात अडकला आणि नदीकाठावर अडकला होता. कुत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकानं 35 फूट शिडी वापरली. त्याच्या मदतीनं ते कुत्र्यापर्यंत पोहोचले. शिडीवरून हळूहळू पुढे जात त्याला पाण्याच्या जोरदार प्रवाहातून बाहेर काढण्यात आलं.